लुगडं नेसा येली जुन्यावरी मी देते पायी माझ्या घेणारा अवकल श्री पाहिजे ती घसरायची म्हणलं तर आवरण ती आता घसरायची गाऊन घाल गाऊन सगळ्यात भारी गाऊन असं असं गाऊन घाल खेडेगाडी चालते काय होतंय नाव ठेवते अजून पण आपला जीव थकला तरी लोकांचाच विचार करायचा गवणल्या बी मग 400-500 बसते मी काय म्हणत्या आपला जीव थकलाय आपला जीव थकलाय अजून लोकांचाच विचार करायचा का तरी करायला लागते शहरात राहिली असते तर काय तर खेडेगावात राहायचं आवडली बाई असलेच मला हालत बघ असं पण असलं पाहिजे उद्या एक देते श्री स्वामी समर्थ सगळ्यात जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेलं प्रेमासाठी कमेंटसाठी खूप मनापासून आभारी तर गेली जवळजवळ 7 दिवस दादा पुण्याला त्यांचं जे काम होतं ते काम पूर्ण करण्यासाठी गेलेले होते आणि 8व्या दिवशी ना त्यांनी एक सरप्राईज दिल्यागत आम्हाला रात्रीच्या जवळजवळ 11:45चं टायमिंग होतं जेवणं खाणं वगैरे आमची सगळी झालेली होती ते म्हणजे लागत परवा तर गेलेले व्हिडिओमध्ये दिसले तर मी ना कायम अशा गोष्टीनं व्हिडिओ शेअर करते ज्या दिवशी ते आले त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला होता की दादा आलेले आहेत म्हणजे मी कधीही बऱ्याच जणांच्या मला हे आलं की अगं तू तर सांगत नव्हती ज्या दिवशी ते आले त्या दिवशी तो गेलेला पार्ट मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेला होता मिक्स असे व्हिडिओ मी टाकते कधीच आधी कुठल्याही गोष्टी मी शेअर करत नाही तर त्या दिवशी आलते त्यामुळे मी तो पार्ट टाकलेला होता तर जवळजवळ 7 दिवस दादा घरापासून लांब होते पण आम्हाला ना संध्याकाळ झाली दिवस जायचा कारण दिवसभर कामं एरवी तर कुठं असतात घरात ते कामावरतीच असतात पण संध्याकाळी 6 वाजल्या की आपली एक ओढ असते बायकांची बघा की आता नवरा घरी येतोय कामावरून येतोय पोरांचं पण आल्या की बाबा क्लासवरून आले की विचारते पप्पा अजून आलेले नाही आहेत असं असतं ना कामाला गेल्यानंतर आणि मग ते एक म्हणतात ना की आपण एखाद्या माणसाव्यतिरिक्त आपण घरामध्ये राहतो मग 4 दिवस 8 दिवस असू दे खूप जबाबदारीचं वाटतं मग रात्रभर झोप न येणं वगैरे अशा आमच्या गोष्टी होत्या आणि त्यांनी अचानक आम्हाला सरप्राईज दिलं संध्याकाळचं येऊन असं खूप छान वाटलं की आपला माणूस कामानिमित्त बाहेर गेला पण आपला घरी आलेला आहे पण आले ते खूप मस्त आले त्याने काय करावं येऊन बाहेर आले थांबले आणि त्यांनी मला कॉल लावला मला काय वाटलं की आता 11:45 वाजलेत रेग्युलरप्रमाणे त्यांनी जेवण खाणं करून मला तिथून कॉल करायचे की बाबा आता जेवणं झालेली आहेत म्हणून किंवा आम्ही झोपाय चाललो आहे म्हणून वगैरे तसाच कॉल असेल म्हणून मी उचलला तर माझाच आवाज मला येत होता म्हणजे ते काय येत होतं आता कळतं आहे की ते जवळच्या जवळ असेल ना तर आपला आवाज येतो तसा माझा आवाज मला येत होता मी म्हटलं माझ्या मोबाईलला काय प्रॉब्लेम आला आहे का म्हणून मी तो कट मारला आणि पुन्हा रिटर्न दादाला कॉल करत्या तर रिंग बाहेर वाजत्या दरवाजाच्या बाहेर वाजत्या एवढा आनंद झाला म्हणता आजी सगळ्यात जास्त खुश झाली कारण 7-8 दिवस आजी ना खूप बोर झालेली होती कारण ज्या दिवशी मामा आले पूजा वगैरे झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच दादा गेलेले होते पुण्याला म्हणजे ते एक अचानक ते आले ते बरं झालं दुसऱ्या दिवशी जर आले असते तर दादांची त्यांची भेट होत नव्हती कारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला दादा हल्लेले होते त्यांच्या कामात काय दमदाटीनं कसलं प्रेम हे काय प्रकार त्याला वैताग आणलाय कुठे गेलता म्हणा येणार वाचाच नाही तर माया ही आहे ग मुखा प्राणी आहे खरं पण कळतंय सगळं सकाळचं हे जे टायमिंग आहे माझ्यामध्ये 7:30 वाजले मी बघितलं नाही मी 7 वाजता आवरलेलं आहे तुम्ही जरा एवढ्या सकाळी आवरलेलं आहे तर आमच्या इथं वास्तुशांती आणि त्यांच्यात ना सुवासनी ते घागर देऊन घरात घ्यायचं त्याचा मान दिलेला आहे मग त्याच्यासाठी आता हे काढलेलं आहे साडी टॉवेल टोपी वगैरे त्या गोष्टी मला माहित नाही नेतात न नेतात मला काही माहित नाही पण मोकळं कसं जायचं काहीतरी घेऊन गेलेलं बरं म्हणून मी काढलेलं आहे म्हणजे ह्या अशा जे असतात ना सुवासनी आत वगैरे घ्यायचं आम्ही काय केलं तर असं स्पेशल काही सुवासनी सांगितल्या नव्हत्या याने आम्हाला सांगितलंय बहुतेक उपवास पण पकडायला सांगितलंय मी अजून विचारलेलं पण नाहीये तरी काय तर बोलल्या जाता येतात पण मी लक्ष दिलेलं नाही आणि तसं तरी आपल्याला उपवास करायला काय प्रॉब्लेम नाहीये मग त्यामुळं ते माहित नाही की बाबा त्याला काय करतात काय नेतात काय नाही या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते कधीतरी आपण हे करतो मग असू दे म्हणलं असं चला ही साडी नेसले खूप दिवसातून ही साडी नेसले हा कलर
हाँ, आप क्या कहना चाहते हो इस कैमरे में बोलिए। Tentu. जे त्यांच्या घागरी आता घ्यायच्या होत्या ते घेतल्या. छान वाटले घागरी आता घेताना. मी पहिल्यांदा घागरी आता घेतलेल्या आहेत. सागरच्या घराच्या घागरी आता घ्यायला, ते आमच्या पण घागरीत त्याच वेळेला, आता सागरच्या पण घागरीत त्याच वेळेला, आता संदीपच्या घराची घागर नक्कीच घेईन. त्यामुळं कधीच घेतलेलं झालं. मी स्वतःच्या घरात घागरी आत घेऊन मी सगळंही केलेलं होतं, पण तो आपलं एक वेगळंच असतं की बाबा घागर घेऊन आत जायचं. तर ते छान वाटलं मला घागर घेऊन. त्यांच्यात थोडंसं वेगळ्या पद्धती आहेत, बिहारचे आहेत ना ते, तेव्हा थोडंसं वेगळ्या पद्धतीने थोडंफार आपलं येतंय, थोडंफार त्यांचं वेगळं येतंय. तर आता घेतले, आता साडी पहिला चेंज करावं. जिला यायला लागली आहे नातवांची आठवण. रुपेशची पोरं आहेत, सारखा आणू आणू आणि आनंदच करायला लागलेले. मग आता काय करायचं, घालोच म्हणते. मी गौरी गणपतीला येते, मला काहीतरी बघाय असेल वगैरे, ठीक आहे. आता एकतर भर उन्हाळा आहे, त्यात तुम्हाला जसं माहित झालं की दादा पण बाहेरगावी गेलते, त्यामुळे तिला अजिबात करमलं नाही. ती म्हणते की एक माणूस घरातला नसल तर घर एकदम सुनं वाटतं. तसं ते कामावर गेलते तर तिला असं म्हणजे घरात गमतच नव्हतं, कारण मी कंटिन्युअली मी कामातच राहणार, जाता येता मी बोलणार, या सगळ्या गोष्टी करणार, पण मी कामात राहणार. मग त्यावेळेला तिला असं वाटायचं की संध्याकाळी निदान आल्यानंतर नितीन सोबत एक अर्धा तास तरी गप्पा मारायला मिळतात, बोलायला मिळतात. माणूस घरात असलेलं वेगळंच असतं ताईनं. आता जे आर्मीवाले आहेत येतात 6 महिन्यातून, त्यांच्या घरात बघ कसं असतं, ज्यावेळेला ते सुट्टीवर जातात तेव्हा कसं असतं बघा, तसं ते आजीचं झालेलं होतं. असं होतं. चला, त्यामुळे तिला सोडायला गावी जायचं आहे. सोबत रसिकाचं निमंत्रण भरपूर येऊन गेलं, कारण रसिकानं अजून गाडी पुजलेली नाहीये. आज मस्त दुधाचा चहा ठेवलाय, म्हणजे थोडंसं पाणी घातलंय दुधात. हॅलो, हॅलो, बोला की ताई. काय करताय? काय नाही बघा, चालू आहे. आजीनं साडी कालची बदलली नाही बघा, आवडल्या म्हणून आता तिला मी जाते दुसरी साडी काढून देते. आणि तिला अशा कॉटनच्या साड्या आवडल्या, त्यामुळे ती म्हणली मला एवढे आवडले ना की मी नाही बदलणार, मी तीच घालणार. असं कुठं असतं का सांगा, तीच घालणार. पारोशी पाणी नाहीये मग धुयाचं. आपल्यात आता सध्या पाणी नाही, कारण आम्हीच नाहीये. पूर्ण माझ्यामध्ये महाराष्ट्रात काहीतरी कपात केलेली आहे. कोण म्हणते कोल्हापुरात केली, कोण म्हणते महाराष्ट्रात केली. बातम्यावर तरी काय विश्वास ठेवा, हल्ली काय ओरिजिनल काय फेक काय कळ ना. तर आंघोळीपुरतं तसं थोडंफार हे आहे, पण कपडे म्हणा हे सगळ्याला आता टँकर मागवले. ज्या टँकरवाल्याला फोन करेल तो टँकरवाला बंद आहे. जे आता हे वयस्कर माणसं असतात त्यांचं कशातच आशा नसते. त्यांना फक्त एक असतं की आपली तब्येत जरा बरी असावी, खाणं पिणं व्यवस्थित असावं. त्यांना बाकी काही अपेक्षा नाही ना, तुमची इस्टेट प्रॉपर्टी धन दौलत याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. त्यामुळे मग होता होईल तेवढं त्यांना जे पाहिजे, त्यांचं जे ज्यात मन आहे त्या गोष्टींसाठी करायचं, प्राधान्य द्यायचं आहे. आरो आंघोळ किती मज्जत करायला लागलाय. खालच्या टाकीत आहे ना पाणी काढायला, कसा काढायला लागलाय तो, मला हसूच यायला लागलाय, आवाज यायला लागलाय. कॅनाला बांधल्या दोरीवरनं टाकून आंघोळ करायला लागलाय. सगळ्यांनी केली. किट्टूनं काय केलं, सागरच्याच जाऊन आंघोळ केली. झाली. ते आवाज काय ढबाक यायला लागलाय. मग ते टाकीतलं फान फेकणं बाक 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 बाक. ऐक चला, कॉटन मधली द्यावं म्हणते. इथं नवीन ताईंसाठी मी आवर्जून एक गोष्ट शेअर करू इच्छिते. ज्याला बघायचं आहे किंवा ऐकायचं आहे, उत्सुकता आहे, कोण कुठं आहे नाही काय, ह्या सगळ्यासाठी माझे जुने व्हिडिओ ताईनं तुम्ही पहा. त्याच्यामध्ये मी अशाच विचारलेल्या प्रश्नांची खूप सारी यूट्यूब फॅमिलीला उत्तरं दिलेली आहेत. कारण मी पुन्हा रिपीट कुठलाही मुद्दा उचलणार नाही ना, त्याच्यावर व्हिडिओ बनवणार नाही आहे. ते तुमच्यासाठीच केलेले आहेत की 4-5 वर्षानंतरसुद्धा तुम्हाला प्रश्न पडला तर ते तुमच्यासाठी व्हिडिओ आहेत. त्यामुळे ते व्हिडिओ बघा तुम्ही. नवीन ताईंसाठी सांगते की आजीला ऐकू येत नाही म्हणून आम्हाला जोरात ओरडावं लागतं. आता पुन्हा आणि कमेंट करतील काही जणी की मशीन घेऊन द्या वगैरे. तिला गेल्या वर्षीच ना तुमच्या दादानं मशीन घेऊन दिलेले आहे. ते घातल्यानंतर व्यवस्थित ऐकू येत होतं. ते जुने व्हिडिओ आहेत बघा. तर काय झालं, आता ही अचानक फक्त भेटून जायचे हिशोबाने आले
आमचा आगाऊपणा की आम्ही तिला जबरदस्तीने ठेवून घेतली आहे. मग ते मशीन नाही, औषध नाहीत, कुठली गोष्ट नाही, काही नाही आहे. त्यामुळं काय होतं की मग तिला जास्त ओरडून बोलावं लागतं, तरी पण तिला ऐकू जात नाही आहे. आणि एकदम जास्त मोठ्यानं ओरडलं तर तरी पण ऐकू येत नाही आहे. एक असा म्हणतात ना 80चा स्पीड जो आहे ना तो आपल्या आवाजात ठेवावा लागतो ऐकू येण्यासाठी. साडी दिल्यावर म्हणत्या ही माझ्या लायकीची नाही, ही तुमच्या लायकीची आहे, पोरी घालायची साडी मला काय नको. ती फॅशनची तिला कसं कळतंय बघा ताई नो, मी मऊ आहे म्हणून दिली तर नाही म्हणते ही फॅशनची साडी आहे, फॅशनची साडी मला नको, किती पण असू द्या. फॅशनची नको ग. मला माझ्याच पाहिजे लायकीची पाहिजे. आता मग ती इरकल दिलेली आहे. इरकलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवा मला सगळ्यात आवडेल, आता महेश्वरी मी एक वापरलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की इरकल साडी, महेश्वरी साडी जेवढ्या सॉफ्ट, जेवढ्या अशा कॉटनमध्ये येतात किंवा कॉटन सिल्क मिक्स येऊ दे पण लाईट वेट असतात आणि व्यवस्थित चोपून बसतात ना. आजीच्या सारखं ज्यांना जड नको आहे किंवा ज्यांना लय कटाळा येतो काठपदराचा त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. कधी कधी वाटतं ना की असं बाबा कुठं ते भरजरीत काठ वापरा, एकदम नाजूक सिंपल असावं, त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. तर आता आजी नेसायलाच लागली साडी, ही पण साडी तिला भरपूर आवडली. लुगडं नेसा येली जुन्यावरी मी देते पायी, माझ्या घेणारा अवकल. जेव्हा आईच्या तोंडातून हा शब्द निघाला आणि तिनं दिलेला तो जो आशीर्वाद होता ना, टच करून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. खरंच म्हणजे आपण काय छोटंसं दिलंय पण त्यांचे आशीर्वाद जे आहेत ना ते लाखो रुपये दिले तरी हे आशीर्वाद मनापासूनचे आहेत, मिळत नाही. काय असतं का, काय असतं हे असं का म्हणायचं, त्याला अवकल येऊ दे म्हणते मी. हा माझ्या घेणाराला अवकल येऊ दे. आजी स्वतः सुद्धा जेव्हा ब्लेसिंग देत होती ना त्यावेळेला तिचा कंठ जो आहे तो भरून आलेला होता, डोळ्यामध्ये ना पाणी आलेलं होतं. आणि ते एक मनापासूनचे भाव कसे असतात बघा की तुम्हाला खरं सांगू, आपले आजी आजोबा जे काही वयस्कर लोक असतात ना त्यांना आपली खूप काळजी असते बरं का. अजून एक इथं गोष्ट मला जरूर आवडेल तुम्हाला शेअर करायला. ज्याचं त्याचं भाग्य असतं आणि भाग्य कधी घडतं तर कर्माने घडतं. आज आई आजी जे काय आहे दिवस घेतात त्याच्याशी बऱ्याच लोकांचं कंपॅरिझन करून काही ताईंच्या कमेंट असतात की हे नाही का ते नाही का. बघा मी जसं तुम्हाला म्हणलं प्रत्येकजण कर्माने पुढे जातो किंवा कर्माने उपभोग घेतो, मग चांगल्या दिवसाचे असू दे किंवा वाईट दिवसाचे असू दे. तर हे आई आजी जो काय आज त्यांच्या लेकरांकडून मुलांकडून आनंद घेतात किंवा त्यांची काय सेवा होते म्हणा किंवा त्यांचे काय कोडकौतिक होतं याच्यामागे त्यांचं कर्म आहे, कारण त्याने आधी ते कर्म केलेलं आहे. त्या कर्मामुळे त्यांना हे दिवस आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा की आपण कोणाशीही कंपॅरिझन करण्यापेक्षा आपल्याला माहीत नसतं की कोणाचं कसं कर्म आहे. आता मी जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं शेअर केलेलं आहे, काय कशी गोष्ट काय, त्यावेळेला त्याने ते कर्म केलं त्यामुळे आज आम्हीही त्यांना जपतो, आम्ही त्यांचे लाड पुरवतो किंवा आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी आमच्याकडून देण्याचा प्रयत्न करतो. हे काय आहे तर काही 10 वर्षापूर्वी ते कर्म केलं, तेच कर्म बाकीच्यांनी पण केलं असतं तर त्यांचेही दिवस तेच असते. पण ज्या वेळेला कर्म करायची वेळ आली त्यावेळेला तुम्ही जर पाठ करून उभारला तर लक्षात ठेवा की पुढचं जे सुखाचे दिवस असतात ना चांगल्या आपल्या कर्माचे ते मिळत नसतात. तोच प्रकार झालेला आहे. त्या शेवाळ्या मी आजीसाठी नाश्त्यासाठी तिच्यापुरत्या बनवल्या तर तिनं ना ती काजू बदाम खाल्ल्यामुळे खाल्ल्या नाहीत, मग त्या आर्यनकडे गेल्या, आर्यननं पण खाल्ल्या नाहीत, त्या लास्ट तुमच्या दादांकडे गेल्या. असली तर तरा होती. त्याच्यानंतर दुपारचं मग आम्ही सहकुटुंब गेलो जेवणासाठी. आमच्या शेजारी ज्या ताईंची वास्तुशांती होती, भरपूर छान जेवण बनवलेलं होतं. मेनू पण खूप सारे त्यांनी ठेवलेले होते. ताटात बसायला पण जागा नव्हती. वास्तुशांती पण त्यांची छान वगैरे झाली. त्याच्यानंतर मग आम्ही टँकर बोलवलेला. 2 दिवस आम्ही टँकर बोलवत होतो. 2 दिवसानंतर आम्हाला हा 2000 लिटरचा टँकर मिळाला. ते पण आम्ही ते त्यांची ऑलरेडी मोटर असते ना त्यानं पाणी जे आहे ते वर सोडलेलं होतं. योगा एक भारी की दादा त्यावेळेला आले म्हणून बरं, नाहीतर पाण्याची पण आणि माझी लय दैना उठलेली असती. कारण ही म्हणजे आता जो टँकर मागवला आहे ना हा टँकर आम्हाला वरती पाईप जी आहे ना ती धरून उभं राहावी लागते. आणि दुसरा 1000 लिटरचा जो मागवतो ना त्याला कसं की ते येतात डायरेक्टली खालच्या खाली म्हणजे जोडतात, पिन देतात, आपल्या घरामध्ये लावलं की ते आपोआप भरतं. पण याचं तसं नाही, हा इंजिनवरचा होता. ते सगळं पाणी भरून घेतलं. मग उरलेली तिथून दिवसभराची कामं जी काय आहे ती सगळी कामं उरकून घेतली, कारण राहिलेले 2 दिवसाचे कपडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्या पिरियडमध्ये मला माहिती आहे की भरपूर साऱ्या लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम आलेला असेल, कारण सगळीकडचंच पाणी बंद केलं. तर अचानक काय प्रॉब्लेम होता मला अजूनही कळलेलं नाही आहे. अचानक का पाणी बंद केलं, पूर्वसूचना दिली नाही ना, काही सांगितलं नाही
किंवा पहिलं पाणी जेव्हा सोडलं तेव्हासुद्धा त्यांनी काय आयडिया दिलेलं नाही की बाबा पुढच्या ह्याच्यात तुमच्या जे पाण्याचे दिवस आहेत त्याच्यामध्ये पाणी येणार नाही, जपून वापरा वगैरे, असं कोणालाच काही नाही आहे. अचानक केल्यामुळं बऱ्याचशा लोकांची तारांबळ उडली. त्यावेळेला कारखान्याला पण बऱ्याच पाणी नव्हतं, सुट्ट्या वगैरे होत्या, अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. असं आता हे चालायचं, एक पाऊस पडेपर्यंत हे असं चालणारच. नंतर झाल्यानंतर झाल्यानंतर मग सगळ्यांना भूक लागलेली होती, कारण पाणी आल्यानंतर मग सगळेजण कामं कोणा झाडात पाणी घालायचं, कोणाचं दार धुयाचं, कोणाचं काय काय सुरू होतं. मी ब्रेड थोडेसे होते फ्रीजमध्ये ते काढले. परवाचं पनीर जे काढलेलं होतं बघा, तूप केल्यानंतर त्याच्यातून, तर ते जे पनीर आहे ते याच्यामध्ये घातले. कांदा वगैरे काही घातलेलं नाही आहे, फक्त शेजवान चटणी जी आहे ती घातलेली आहे. कांदा याच्यामध्ये घातलं तर बेस्टच होतं, पण झटपट द्यायचं होतं. आता ते कांदा कधी चिरू, ते रडवतो आणि पाठीवर वेगळाच कांदा, त्याच्यामुळे मग प्लेनमध्ये केलेलं आहे. नाहीतर तुम्ही जर थोडंसं असं पनीर जर टाकलं, बाकी यात कुठलंही मी चीज वगैरे काही टाकलेले नाही आहेत, इतर सॉसेससुद्धा टाकलेले नाही. कधी कधी असं होतं की 4च्या भूकमध्ये ना पोरांना वाटतं, ज्या दिवशी सुट्टी असेल वगैरे त्या दिवशी की किंवा लवकर आले तर वाटतं की 4च्या ह्याच्यामध्ये ना काहीतरी चोटर खावं. तर त्याच्यासाठी कधी कधी पण शक्यतो ब्राऊन ब्रेड जो आहे तो वापरा. माझ्याकडे आता हा होता उपलब्ध म्हणून मी वापरलेला आहे. पॅन्थरला बघा की गरमीचा त्रास व्हायला लागलाय आणि सोफा हा किती घाण झालाय, कारण इथं झोपले की इथं पाय लावून लावून सोफा खराब झालेला आहे. म्हणून म्हटलं व्हाईट कलरचं काहीही घेऊ नका, एवढं खराब होतंय ना. पांढऱ्या कलरचं सत्यानाश झालाय. फॅब्रिक आहे ते, आता तो एक क्लीन करायचा आहे. एखाद्या दिवशी भैया सोफा क्लीन कर, या की हो, पाहायला या की.